नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पाटील नगर सांगली इथे राहणाऱ्या पूजा जीत शहा या वहिनींना भेटणार आहोत. स्नेह बंगल्यामध्ये राहतात. शहा कुटुंबाला बोलतं करूया त्यापूर्वी स्वागताचा स्वीकार करूया. चला. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. आदेश भाऊजी आले घरात, सर्वांचं स्वागत करते जोरात. आमची गाठ पडली शुभ कार्यात, आमची गाठ पडली शुभ कार्यात. नयनबाणांची सुरुवात झाली तिथे, नयनबाणांचे हृदय आले भरून. परी आली आमच्या हातात, जीतचं नाव घेताना बक्षीस मिळू दे हातात. काय मला सांगा, म्हणजे उखाणा होता का सिरियल होती? त्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर नमस्कार. जीत शहा. सासू नमस्कार. सासरे नमस्कार. हे माझे दीर नमस्कार. हा ननंद माझ्या. नमस्कार नमस्कार. हे बाकी सगळे नातेवाईक. हो नमस्कार. हा सगळ्यांना नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा तुमची? मी पुण्याच्या पुढे आळंदी आहे, तिथे माझं स्कूलिंग झालं. आपलं बालपण कुठलं? माझं मिरज. मिरजला. शाळा मिरजेत. ऍक्च्युली मी सांगलीचा. तुमची ओळख कुठे? आमची लग्नामध्ये ओळख झाली. तुमच्या? नाही. आमच्या ज्या सासू आहेत मम्मी, त्यांच्या चुलत भावाचा लहान भाऊ आणि माझी बहीण ह्यांचं लग्न होतं. मला एक तुमचं ना कळेनासच झालं आल्यापासून. काय? मी उखाण्याला सुरुवात केली, तुम्ही कथा लिहिली. ओके नाही, मी उखाणा जनरली 2-4 ओळी. जॉईंट फॅमिली असल्यामुळे सगळं असं मोठं मोठं मोठं. मला कळलंय ते तुमचं. आता सांगा. हा, सासूबाईंच्या. तर चुलत भावाच्या आणि माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये आम्ही भेटलो. किती शॉर्टकट नाही सवय अशी ऐकायची. आणि मग काय झालं? मग दांडियापासून आम्ही दोघं एकत्र होतो. दांडिया म्हणजे विकत आणायला गेले होते? नाही, दांडियाच्या फंक्शन पासून आम्ही ऍक्च्युली मम्मीचा धाकटा भाऊ म्हणजे माझा धाकटा मामा आणि हिची बहीण यांच्या लग्नात आम्ही पहिल्यांदा भेटलो पुण्यामध्ये. मग 2 दिवसाचा इव्हेंट होता, दांड्या होत्या. दांड्यामध्ये ऍक्च्युली तिलाही डान्स करायची आवड, मला सुद्धा आवड. पण त्यापूर्वी एकमेकांना बघितलं कधी? भेटला कधी? लग्नातच. लग्नातच? त्यांच्या त्या लग्नात मला ही फर्स्ट टाइम दिसली. ऑन अन ॲव्हरेज फर्स्ट टाइम बघितल्या एक प्रकारचं वेगळं फिलिंग होतं तिच्याबद्दल. ढोल वाजला? दांडियाचा ढोल? हो, दांड्याचा ढोल वाजला. मग दुसऱ्या दिवशी लग्न झाल्यावर सगळे नातेवाईक आम्ही गप्पा मारत बसलेलो. नशिबाने ती सुद्धा तिथं होती. जर 1 मिनिट थांबा, काय झालं हो तेव्हा? नाही, मी लॉंग मध्ये नाही सांगणार आहे आता. आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो आणि व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करायचं चाललं होतं. तर सगळे आमचे नंबर घेऊन व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट. कोणाची संकल्पना? ही कराडच्या भावाची आहे. त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केला. मग त्यामध्ये सगळ्यांचे नंबर ऍड झाले. मग 2 दिवसानंतर ह्यांचा मला पर्सनल मेसेज आला, गुड मॉर्निंग, गुड नाईट. सो मी लग्नामध्ये भेटले होते, सो मी त्याला रिप्लाय केला. फक्त यांनाच मेसेज पाठवलेत का तुम्ही सगळ्यांना गुड मॉर्निंग करता? ऍक्च्युली त्या ग्रुपमध्ये तर सगळ्यांनाच पाठवत होतो. त्या ग्रुपमध्ये ही दिसल्यावर मला हिला पर्सनल एक टाकू. बाकीचे एका वेळेला उठायचे आणि ह्यांना काय उशिरा उठायचं गुड मॉर्निंग बघायला. मग जेव्हा त्यांचा पर्सनल मेसेज आला गुड मॉर्निंग, काय फिलिंग होते तेव्हा? नाही, त्यावेळेस जस्ट नॉर्मल, कारण की आम्ही 2 दिवस एकत्र होतो, भरपूर फ्रीली गप्पा झाल्या होत्या. ओळखते म्हणून एकदम रिप्लाय केला, गुड मॉर्निंग, हाय, हॅलो, हेच चालू होतं आमचं. पण त्यावेळेला त्यांच्या मनात असं काही चाललं याची कल्पना नाही? अजिबात नाही. तुम्हाला? नाही, अशी काय फिलिंग अशी काही नव्हती. फक्त एक लुक्स बघितलेले, त्याच्यावरती चॅट करायला चालू केलेला. आणि मग त्यानंतर थोडाफार स्वभाव सुद्धा लक्षात यायला लागला. हाच विषय होता. कसा आहे स्वभाव? SMS वरती तर एकदम छान होत. हे का बोलले हो असं? त्यांना विचारा. त्यांना विचारा नाही, पण
सरळ आणि बोलले तुमच्या समोर की SMS वरती स्वभाव छान वाटला होता. नंतर नाही वाटत आहे म्हणजे. आता तुमचं काय म्हणणं आहे, पण तुम्हाला त्या SMS वरती त्यांचा स्वभाव कसा वाटला? नाही, चांगलाच होता. म्हणजे एकदम फ्रीली, पहिल्यापासून नेचर मस्तच आहे त्यांचं. मग ही पुढे कशी काय सुरुवात झाली? त्यानंतर ऍक्च्युली मला घरात प्रेशर होतं कसलं? लग्नासाठी. अरे अरे, मग मुली बघायला चालू करायचा ह्या कंटिन्युअस प्रेशर मध्ये होतो. तुम्ही हा, आता हिची ओळख झाली आहे म्हणून मी याला SMS टाकला काय? की घरात माझं चाललेलं आहे तर तूच माझ्याशी लग्न करशील का? डायरेक्ट? हो. डायरेक्टच होतं हे. So मी म्हणलं हा, हे असं काय, मी चॅटिंगच बंद केला. म्हणजे ऍक्च्युली 2-3 दिवस परत चॅट नाही, रिप्लाय नाही. मग तेव्हा दरम्यान तुमचं प्रेशरचं प्रेशर असं झालं की हिचा मुली रिप्लाय पाहायला आला लागल्या. 2 मुली मी जाऊन पाहिल्या. काय प्रेशर होतं? ऍक्च्युली 2 स्थळं पाहिली. मला सांगा, पण ह्या तुम्हाला आवडल्या होत्या ना? हा. मनातनं तुम्ही यांना नक्की केलं होतं? हो. मग इतर मुली बघायला गेलातच कसे तुम्ही? कारण समोरनं काहीच येत नव्हतं ना. हिच्याकडनं फक्त हाय हॅलो बाय एवढंच होतं. बाय असं का करत होती तू तेव्हा? त्यावेळेस अजून काय एवढं मला वाटत नव्हतं म्हणजे. आणि ह्याने असं विचारल्यावरती जरा मी शॉक मध्ये गेलते. आणखी थोड्या दिवसांनी पत्रिका आली असती माहितीये हो. का? प्रेशर मध्ये, हो, मनात मध्ये आली असती. प्रेशर मध्ये. एक दिवस मला पुण्याला जायची संधी मिळालेली तुम्हाला? हा. आणि त्यावेळेस मी एक दिवस आधी हिला SMS टाकून ठेवलेला की काय येते बघूया, की मी उद्या पुण्याला येणार आहे तर आपण भेटूया का? हा. आणि 100% तिचं उत्तर त्या दिवशी रात्री आलं मला काय म्हणत? की आपण भेटूया. कुठे भेटला? ज्या घराच्या तिथे समोरच एक कॉफी शॉप आहे, तिथे आम्ही भेटलो दोघेही जण. आणि मग मला असं वाटलं नव्हतं की हा सिरियसली मुली बघेल. तिथे भेटल्यावरती त्यांनी मला सांगितलं की मी 2 मुली पाहिल्या. मग त्यावेळेस मला थोडंसं वाईट वाटलं. का? माहित नाही मला, पण त्यावेळेस थोडंसं वाईट वाटलं. काय यांचं बरं होईल म्हणून? बरोबर. का वाईट का वाटलं तुम्हाला? माहिती नाही, थोडंसं असं वाटत होतं की तो वेट करेल माझ्यासाठी. हो, त्याने केलं. किती येतं आता वेट? म्हणजे तुमच्याकडे लग्न वजनावर ठरतात? बघितलं, एका वाक्यातून, एका शब्दातून किती अर्थ निघतात. आणि त्यातून बऱ्याचदा ना हल्ली हसणंच काहीसं या धकाधकीच्या आयुष्यात लोक विसरून गेलेत. पण इथे कुठलंही वाक्य नसताना ह्या दोघं याच कुटुंबातले, हे सगळे याच कुटुंबातले, पण आज कसे एन्जॉय करतायत बघितलं ना. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, फायनली होकार कधी दिला तुम्ही? फायनली त्यांनी मला त्या दिवशी विचारल्यानंतर मी त्याला म्हटलं की मला 1 दिवस विचार करण्यासाठी दे आणि तू आज पुण्यामध्ये थांब, मी तुला उद्या माझं उत्तर देते. आणि मी घरी गेल्यानंतर विचार केला. माझी दिदी त्याच वेळेस तिथं होती. मग मी तिच्याशी डिस्कस केलं. तिला माहिती होतं रिलेशनमध्ये असल्यामुळे. मग ती सुद्धा काही म्हटली नाही. मग आम्ही सेकंड डे भेटलो परत. मग मी त्यावेळेस हो म्हटलं. हो म्हटलं. पण तुमच्या घरी कधी कळलं? घरी नंतर न कळालं. माझ्या ॲक्च्युली लगेच सांगितलं नाही मी. आणि जस्ट 6 मंथ्स आधी माझ्या दिदीचं लग्न झालं होतं. पण घरी कळलं तेव्हा काय रिॲक्शन? नाही, लगेच म्हणजे ह्याच्यासाठी नाही की अजून थोडासा वेळ हवाय, लगेच नको. पण दिदीच्या रिलेशनमध्ये असल्यामुळे दिदीने व्यवस्थित समजवलं की फॅमिली वगैरे सगळी. पण तुमच्या घरी इतकी तुम्हाला प्रेशर होतं तर तुम्ही ही मुलगी घरी का सांगितली ना? नाही, ऍक्च्युली हीच इश्यू होता की तिच्याकडनं काहीच आलं नव्हतं. नाही, पण तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगू शकत होतो. खरं ऍक्च्युली दिदीचं रिलेशन होतं तिथं, म्हणजे माझ्या मामी. मग ते ऍक्च्युली जर हिच्याकडनंच काही नसेल तर प्रेशर का करायचं, हे डोक्यात एक विषय होता. आणि म्हणून मी मुली बघितल्या. आता किती वर्ष झाली लग्नाला? 7 वर्ष झाली. लग्नाच्या वेळेला तुमच्या घरून मान्यता मिळाली होती? हो, दोन्ही कुटुंबांकडनं. कारण मी पहिल्या ठरलं, म्हणजे हिचा होकार आल्या मी पहिला माझ्या जिजूला फोन केला. जिजू पुण्यातच असतात. त्यांना म्हटलं की असं असं आहे. मग जिजू ते सगळे मॅनेज करतात. जिजू? ही मोठी दिदी. तुमचे मिस्टर आज आले नाहीत का? आज कोणाच्या कामाला गेले? किती वर्ष तुमचं म्हणजे लग्नापूर्वी घरी कळेपर्यंत आणि लग्न होईपर्यंत तुमच्या पहिल्या गुड मॉर्निंग पासून किती कालखंड होता? जवळपास 3 महिने. आता छान वाटतं. 7 वर्ष झाली. हो की नाही? तुमच्या घरात मी आता आतमध्ये जेव्हा मला बसवलं होतं, एकेकडे ना एक असं मुलीचं काहीतरी काय लिहिलेलं होतं. इट्स अ बेबी गर्ल. काय आहे त्याची संकल्पना? ऍक्च्युली 10 डेज 10 दिवसापूर्वी आम्ही एक मुलगीला अडॉप्ट केलं. आम्ही ज्यावेळेस ठरलं त्याच वेळेस ठरवलं होतं की आम्ही एक काहीही अडॉप्ट करणार. आणि आम्ही 10 दिवसापूर्वीच एक मुलगीला अडॉप्ट केली. किती मस्त. यापेक्षा वेगळा आनंद तर कुठला.
की एका मुलीला दत्तक घेऊन तिचं भविष्य रंगवायचं, हे एवढं मोठं काम तुम्ही करत आहात. तुम्हाला नमस्कार. थँक्यू. आणि तुमच्या सुखी संसारासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. थँक्यू. हसत राहा, आनंदात राहा. असं म्हणत आता पहिलं आव्हान, आणि पहिलं आव्हान असं आहे की घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवलेल्या आहेत. वेळ 1 मिनिटाची. 1 मिनिटामध्ये एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला शेवटच्या चिठ्ठीपर्यंत पोहोचायचं आहे. शेवटी तिकडे चांदीची अन्नपूर्णा ठेवलेली आहे, ती घेऊन यायची. मेरा नाम चिन चिन चू. वेळ सुरू झाली. हां हां चायनीज 10 सेकंद झाली. कामधेनू. कामधेनू. इट्स अ गर्ल. इट्स अ गर्ल. इट्स अ गर्ल. इट्स अ गर्ल. काय इट्स अ गर्ल. 20 सेकंद राहिलेली आहेत. वजनाचा काटा. किचन. किचन 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 9, किचन 8, 7, 6, 5, 4, 3, 2. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. थँक्यू. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. थँक्यू. चांदीची तुळस मिळाली तुम्हाला. अभिनंदन. थँक्यू. आणि वहिनी, तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. थँक्यू. तुमचं यांच्याशी असलेलं नातं आणि या दोघांबद्दल तुमच्या मनातल्या भावना तुम्ही व्यक्त करायच्या. हा माझा सगळ्यात छोटा भाऊ आहे आणि दोघंही ॲज अ फ्रेंड सारखे आम्ही वागतो. म्हणजे भाऊजाई पण तशीच वागते, ॲज अ ननंद म्हणून ट्रीट नाही, किंवा आम्ही भाऊजाई म्हणून तिच्याशी ट्रीट करत नाही. द्या. जीत माझा ॲक्च्युली मामे भाऊ आहे. बरं. आणि आमच्या सगळ्या म्हणजे आमची मुलं आहेत त्यांचा फेवरेट मामा म्हणजे जीत मामा आणि पूजा मामी आहे. म्हणजे मुलं आली की सगळ्यात पहिला येणार ते पहिला मामाला भेटणार, मामा फिरायला घेऊन जाणार, खायला घेऊन जाणार, मजा करवणार, सगळं म्हणजे एकदम आमचा आवडता लहान भाऊ आहे असं म्हणायला हरकत नाही. जीत आणि पूजा दोघंही. ये हमारे फ्रेंड सर्कल में हैं दोनों भी. आई गेस सबसे ज़्यादा फन लविंग कपल यही है. एंड जीत का आपके साथ एनकाउंटर हुआ है तो इसके जितने जोक शायद ही कोई मारता होगा. एन्काउंटर केलं म्हणतात. द्या. मी जीतची आई. बरं. ही माझी सून पूजा. पूजा एकदम सून म्हणून मला असं वाटत नाही, मुलीसारखीच आहे. माझ्या दोन्ही सुना मला मुलीसारख्याच आहेत. जीत आणि पूजा म्हणजे आमच्या घरामध्ये सगळ्यात ॲक्टिव्ह मेंबर आहे दोघंही. कुठल्याही म्हणजे कार्यक्रमात हे दोघंही पुढाकार घेऊन करत असतात आणि आम्ही सून म्हणून आम्ही अजिबात त्यांना वागवत नाही. आम्ही मुली म्हणूनच त्यांचा स्वीकार केलेला आहे. व्हेरी गुड. अजून कोण बोलणार आहे? जिदा माझा लहान भाऊ हां. कायम फ्रेश असतो किंवा कायम हसत राहतो. तो कायम सगळ्या बाबतीत ऍक्टिव्ह असतो. घरी कुठलंही काम असतं तरी ऍक्टिव्ह असतो. बरं, मला तुम्हाला विचारायचं, हे जे पुण्याला गेले होते, अंदाज आला नाही, हे सगळं सेटिंग जिजाजी करतात. त्यांच्याकडे म्हणजे जिजाजी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. त्या सगळ्यांनी तुमच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. चांगलंच बोलले, कोण वाईट बोलले नाहीत, कारण त्यांना यायचंय तुमच्याकडे. पण तरी सुद्धा आता यानंतर एक खेळ आहे. ही उशी, त्या गाण्यावरती ही उशी तुम्ही पास करत राहायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असेल त्यांना एक छोटीशी गोड प्रेमळ शिक्षा मिळेल. ती शिक्षा तुम्ही पूर्ण केली तर या माऊलीला बक्षीस मिळेल. आणि त्यासाठी हे गाणं. चर्चा बोरिंग झाली. मानसी भाभी. बघूया कुठली शिक्षा आहे तुम्हाला. कपडे अडकवण्याच्या क्लिपच्या सहाय्याने डॉमिनोज एका बाउलमधून दुसऱ्या बाउलमध्ये टाकायचे आहेत. 30 सेकंदामध्ये तुम्हाला 10 डॉमिनोज गोळा करायचे आहेत. तुमची वेळ सुरू होते आत्ता. या खेळात आम्हाला कळतं स्वतः किती काम करतात आणि मिस्टरांना किती कामाला लावतात. 15 सेकंद झाली, फक्त 15 सेकंद राहिलेली आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. किती आहेत जरा मोजा, तुम्हीच मोजा. अरे रे, आणखी 3 असते तर बक्षीस मिळालं असतं. पण प्रयत्न खूप छान केला. आता इथून पुढे जेव्हा शक्य होईल तेव्हा घरात स्वतःही काम करा.
म्युझिक. डॉल्बी वाल्या बोलाव माझ्या डीजेला डीजेला डॉल्बी वाल्या बोलाव माझ्या डीजेला सेटिंग केलीत ना. तुम्हाला सोंगट्या कॅरम खेळतात ना तशा सोंगट्या मारण्याची संधी मिळणार. 10 सोंगट्या मिळणार. 6 सोंगट्या त्यापैकी एक कप आहे त्या कपमध्ये गोळा व्हायला पाहिजे. बघूया काय होणार. तुमची वेळ सुरू होते आत्ता. हळू. एक. 2. मिस्टर असते तर सेटिंग झाली असते. म्युझिक. अरे वराडी नसून वराटी मंदी हा घुसतो नाचाया. त्यांच्याकडे शिक्षण नाही जमणार. दुसरी देतो. चालेल का की हीच पाहिजे? क्या है वो बताओ, मैं बोलती हूँ डिफिकल्ट है या नहीं. नक्की. एका मराठी गाण्यावर नाच करायचा. ओ नहीं 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 अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट वस्तू कुटुंबात उत्साह आहे बघितला. हा लगेच त्या माऊलीनं नाच पण केला आज. तक्रारी आल्यात तुमच्याबद्दल. सांगा ना. नक्की. हो. घरातली सगळी कामं तुम्हालाच करायची असतात हो ना. त्यासाठी इकडे तिकडे सतत धावत असतात. हो. खरंय. हो. काय मान्य आहे. त्यामुळेच बारीक आहे. नाही खरं ऍक्च्युली पळती भरपूर. तिला कधी कधी सांगावं लागतं की बाबा घरात बाकी सुद्धा आहेत लोक. तुम्ही का नाही जरा मदत करा? बरोबर केली पाहिजे. हा? केली पाहिजे. बाहेर वॉकला जा असं मी म्हणणार नाही. किमान एवढं केलं तर भरपूर आहे. किती गोड लिहिलंय माहितीये का. मी असंच्या असं वाचणार आहे. पूजा खरंच आमचा मुलगा जीत या सांभाळून घेते परंतु मधूनच त्याच्या बालिश स्वभावाला रागावते. जीतला व्यायामासाठी रागावणे गरजेचे आहे. सर्व आमच्या कुटुंबात सांभाळून घेणे हे पूजाचं काम सून म्हणून आहे. हा असं तुम्हाला अर्थातच सासरे बुवांचं हे पत्र आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे त्याच्या पुढे सांगून सांगून हात जोडले. आता पूजा कर पाहिजे काय. तुम्हाला एक विनंती आहे आरोपाबरोबर की अधूनमधून पाणीपुरी दुसऱ्यांना पण द्या. आपण पटकन चिडता. हे असे काही आरोप आहेत. काय म्हणणं आहे तुमचं या आरोपात? ऍक्सेप्टेड आहेत सगळे. नाही मान्य. पण त्याच्यात स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल उद्यापासून तर कुठला करा? पाणीपुरी थोडी कमी खाईल. बाकी ऍडजस्ट नाही करणार. मला यांच्या पाणीपुरीबद्दल काही माहिती नव्हतं पण मला आता कळलं मी त्यांना पाणी हा क्ल्यू का दिला. तुमचं काय म्हणणं आहे सगळ्या आरोपांवर? थोडासा राग कमी झाला तर छान आहे. छानच आहे. त्याच्यासाठी आपण थोडंसं तसं वागलात तर 100%. स्वतःमध्ये या घराच्या आनंदासाठी एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? थोडं पंक्च्युअल आणि एक्सरसाइज. कारण तुम्ही सुदृढ. कारण या घरात जो खळाळता उत्साह आहे ना नकळत तुम्ही सुद्धा या घराचे ऑक्सिजन आहात. बरोबर. त्यामुळे तुम्ही सुदृढ तर घर सुदृढ राहणार आहे. बरोबर. असंच त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर थोडी चिडचिड कमी करेल. नक्की. येस. हे होईल खरंच? ट्राय करेल. प्रयत्न करेल नक्की. नक्की. आणि क्षमा मागायची असेल तर कोणाची? मम्मी पप्पांची मागेल. जर माझ्याकडून काही त्यांचे एक्सपेक्टेशन पूर्ण होत नसतील तर मी त्यांची क्षमा मागते आणि पूर्ण करायचा नक्की प्रयत्न करेल. तुम्ही? सगळ्या मोठ्या लोकांचे मम्मी पप्पा आहे जे माझ्याकडनं माझ्या वजनामुळे जे त्रास होतोय त्याच्यासाठी मी माफी मागेन. मी बोललेलो नाही आहे 100% मनात ना आलेलं. पण त्याचबरोबर तुमच्या या खळाळत्या स्वभावामुळे समाजातलं तुमचं वजन दिवसागणिक वाढत राहू ही आमची शुभेच्छा. थँक्यू. हसत राहो, आनंदित राहा.
आणि या शुभेच्छांबरोबरच आता क्षण आलाय तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.